नमस्कार, माझं नाव आहे राहुल बाबुराव पाटील. कंदलगावमधील सर्वे नंबर 9 वार्ड ब येथील प्लॉट नंबर 17मध्ये आम्ही रो बंगले काढलेले आहेत. तिथे 6 बंगले आम्ही काढलेत. त्याप्रमाणे आमची पाण्याची रिक्वायरमेंट त्याच पद्धतीने होते, जेवढे रहिवासी कुटुंबीय असतील त्यासाठी. म्हणून आम्ही काय केलं, इथं पहिल्यांदा बोर मारले. तर हे बोर आम्हाला सांगितलं होतं ते साधारण एक महिना 6 महिना कसं तरी चाललं. तिथून पुढं काय झालं, तिथून पुढे याचं पाणी आपोआप कमी यायला लागलं. त्यामुळे आम्ही इथल्या लोकलच्या एका पाण्याला बोलवलं. त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दुसरीकडे पॉईंट मारला. तिथे एक बोर मारला. त्या साईडला दिसतंय बोर ते. तिथे पुढे जाऊन दाखवायला लागतं. तिथे एक बोर मारले. ते जे बोर आहे ते हार्डली एक मला वाटतं एक साधारण 1.5 दिवस आसपास चाललं. तिथून पुढे ते पण फेल गेलं. मग आम्ही ह्या विवंचनात होतो की आता या कुटुंबाला पाणी कसं द्यायचं, कशा पद्धतीने व्यवस्था करता येईल. म्हणून आम्ही इतरत्र मार्गदर्शन बघितलं तर कुठं कुणाचा आम्हाला मिळालं नाही. जे पाहिजे प्रॉम्प्ट पद्धतीनं आम्हाला जे डायरेक्शन पाहिजे होतं ते मिळालं नाही. म्हणून आम्ही आमच्या मित्रांच्या सल्ल्यानं जंगम स्वामींच्या इथं पोहोचलो. म्हणजे त्यांचा रेफरन्स मिळाला आणि त्यांना आम्ही बोलून घेतलं. तर त्यांनी सांगितलं ह्या दोन्हीपैकी इथं आणि इथंच पाणी मिळेल तुम्हाला. हे फक्त तुम्हाला जाताना 750 फुटापर्यंत जायला पाहिजे. 750 फुटाच्या आसपास 720, 750 ह्या रेंजपर्यंत जायला पाहिजे. तर अंतर तुम्हाला पाणी ते मुबलक मिळेल की जे या कुटुंबांना पुरवलं. म्हणून आम्ही काय केलं, ते बोर मारायला गाडी बोलवलं. तर आम्हाला 770 पाण्याची सुरुवात झाली. ते पाणी पूर्ण प्रॉपर पद्धतीने लागलेलं आहे की जेणेकरून या सगळ्या कुटुंबांना पुरून आणखी उरेल. साधारण 2.5-3 इंचाच्या वरतीच प्लस पाणी लागले म्हणायला हरकत नाही. तर हे या सर्व मार्गदर्शनाबद्दल आणि आम्हाला मिळालेल्या या फायद्याबद्दल आम्ही जंगम स्वामींचे आभार आहे. इथं आता जवळजवळ बोर गाडीवाल्याला पाण्यामध्ये पडताना जवळजवळ 1 पार जायला पाऊण तास. म्हणजे हे कधी होतं या ज्यावेळा पाणीच जमिनीत मोठं लागतंय त्यावेळा 1 पार जमिनीत जायला पाण्यामध्ये पाऊण तास लागला. म्हणजे पाऊण तास ते डिझेल खाणार. त्या पद्धतीनं त्या बोरगाडीवाली तसे, कारण त्यांचं डिझेल लय मोठ्या प्रमाणात खाते, त्याप्रमाणे त्या बोरगाडीवाले थांबवतात. पण मी सांगितलं होतं पाण्याच्या खाली पंप बसला पाहिजे, पंपाच्या खाली गाळ पडायची क्षमता ठेवली पाहिजे. नाहीतर ह्या पाण्यावर लागलेल्या पाण्याच्या तोंडावर जर गाळ आला तर परत पाणी मिळत नाही बोरमधनं. हा आमचा अनुभव आहे. त्याप्रमाणे ह्यानं आम्ही मार्गदर्शन केलं. तर बोर चालू असताना माझ्या मोबाईल संपर्कात होते. मी त्यांना त्यावेळेला सांगितलंही. पण बोरवाल्याचं अगदी तिथनं 30 फूट खाली पाणी लागलेल्या खाली कटाकटी तिने 30 फूटच मारलं आहे. काय तर पारच जाईना, कारण पाणी एवढं मोठं होतं की ते बोरवाल्याला बोरच मारू दे ना, एवढं पाणी मोठं होतं. जवळजवळ 3 ते 4 इंचाच्या दरम्यानचं पाणी यायला लागलेलं आहे. आणि हा फोंडामाळा आहे. हा कंदलगाव भाग म्हणजे कंदलगावचा आणि चित्रनगरी भाग आहे जो फार हाईट नदीपासून कितीतरी उंचीवर आहे. आणि त्यामुळं या भागामध्ये सरासरी पाणी कमी लागणं, फेल जाण्याचं प्रमाण या भागामध्ये सर्वात मोठं आहे. तर या ठिकाणी हे पाणी एवढं मोठं लागलं आहे त्याबद्दल ही खरोखर ह्यांनी म्हणजे बऱ्याच ह्यांनी फोन करून सांगितलं आम्हाला. खरोखर इतकं म्हणजे चांगलं आम्हाला पाणी मिळालं. खूप मी आम्ही आनंदित आहोत.